तर आज आम्ही चाललेलो वालला मामाकडं, कारण होती त्यांची जत्रा. याला सांगलेलं गाडींची हेल्मेट एक्सचेंज करायला. नंतर मग गव्हाण फाट्याशी चाललेलो वालला. गव्हाण फाट्यावर नुसती डंपरांची रांग लागलेली असतं. न आयाशी पोल्युशन पण एवढं आहे का तोंड बांधून निघायला लागतंय. गाडी चालवायला कंटाळा येत होता, तर बाईनी लावलेलं गाणी ते ऐकत गेलो. वालवं पोचल्यावर आवरी ट्रॅफिक होती का ते ट्रॅफिक मध्ये कंटाळलेलो, तर कारली भेटल त्यांची गाडी. न मग तिथंशी जाऊन गाडी लावली एके साईडला, न डिकीन हेल्मेट ठेवला, न चाललेलो मामा संचे. न वर्षी या शंभऱ्या मना आय करत होत्या. न ही गँग सगळी वरती उभी होती. हिचे का कोण लक्ष नव्हता देत, तर एके कोपऱ्यान येऱ्यांसारखी नाचत होती. नंतर मग मी आतमध्ये जाऊन बसलेलो. जानू सगळ्यांना पाणी भरत होती ग्लासमध्ये. नंतर मग जेवायला बसलेलो न माझ्यासोबत ही चिरीबाई बसलेली जेवायला. मामीने मस्त बिर्याणी बनवलेली, ते आणपून निवरून खात होती. नंतर मग निघलेलो घरा जावाला न बाईची मागशी व्लॉगिंग बघा. हम जा रहे हैं घर को अब। मामा की इधर से आए मटन दबा के और बिरयानी लपेट के आप जा रहे घर को आई। न मग नंतर गेलो घरी. तर चला भेटून नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.